आता दुपारचे 2 वाजलेत बघा आणि इतकं ऊन झालंय ना मापाच्या बाहेर. आणि सकाळपासून आमची कामं चालू आहेत बघा. इकडं तुमचं ताज येते, इकडं स्वीटी पण आले, इकडं सागर आहेत आणि गवंडी मामा पण आहेत बघा. आणि ही काम चालू असताना इकडं ट्रॅक्टर पण आपल्या रानात आलेला आहे. का करण्यासाठी तर ही गवत मी तुम्हाला दाखवत होती. ही गवत आहे ना लय झालतं, इतकं हिरवगार ही दिसतंय तुम्हाला बघा. राहिलेलं दिसतंय ही गवत, थोडं थोडं राहिलेलं. तर ही गवत म्हणलं आता पावसा पाण्याचा दिवस आहेत, पाऊस जर पडला ना मापाच्या बाहेर गवत होईन इथं. हा सगळं आता वाळून जाईन चांगलं. पण आधी म्हणलं लय गवत होईन, त्याच्यामुळं मग ट्रॅक्टर इथं आपला दादाचं आहे बघा, आमचा पुतण्या या. तर म्हणलं आलं त्याच्या रानात काकरायला, तर आमचं पण एवढं काकरून दे म्हणलं पाठदिशी. म्हणजे असंच नाही काकरून द्यायचं, पण या म्हणलं इकडं पण. हां ती सगळं स्वच्छ करून घेतलं बघा. आणि स्वीटीचं डोहाळ जेवण होतं त्यावेळेस इथं रोटर मारून घेतलेला, पण नंतर ना ही गवत सगळं उगवलं बघा. आणि आता काकरायचं काम चालू आहे. तर सगळं काळं भंगार रान झालंय अजून एकदा. तर हिरवगार दिसत होतं. आणि इकडं ना खड्डा पण बांधून घ्यायचं काम चालू आहे बघा. या की इकडं ही कारली काय हो, कारली नाही इथं नाही येत. अजून एक इथं होतं कुठंतरी. हा हो तिथं 3-4 कारली आले तर पावशेर कारली निघते ना आता. तर ही याला केलेलं दंड गेलं किंवा मोडून. हा गवत निघणं महत्वाचं या. आणि ह्या विटाना बघा मी मगाशी स्लॅब वरती चढून आहे ना इथून इटा ह्या खाली टाकल्या, वरती होत्या इटा. आणि इकडे बघा ही बाहेरचं काम आहे ना ह्या खड्ड्याचं एवढं असं बांधून झालेलं आहे बघा. काम चालूच आहे या. आता दुपारचे 2 वाजले आणि तेव्हा सुट्टी झाली. आणि इकडे ही 2 पाईप काढले तर पाणी येण्यासाठी बाहेर. तर आतलं बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे, भांडं वगैरे बसून सगळं. फक्त आता प्लॅस्टर करायचं आणि फरशी बसवायची राहिले. आणि खड्ड्याचं बांधकाम आज होऊन जाते. तर त्याला वरनं ही पण करायचं ना व. हा आजच ना नसतंय का. हा का मग प्लॅस्टर आणि ती झाकण एका दिवशी ना आतमध्ये काय याला का तुम्ही तसं करताय मागाच्या पासन. हा तयारी आणले तर इकडं तुमचं दाज येतं आणि इकडं झालं का करायचं. हा होय 10 गुंठ रान आहे एवढं. हे सगळं पूर्ण अर्धा एकर आहे. पण घर इकडं बगीचा आपला त्याच्यात 15 गुंठ आहे का. 15 गुंठ म्हणजे किती असतं. अर्ध्या एकराला 5 गुंठ कमी. अर्ध्या एकराला 5 गुंठ कमी असतंय का. आणि इकडं आपला कांदा आहे. तर ट्रॅक्टर आलाय, झाडं जपून हे करून चाललाय ट्रॅक्टर. इकडच्या साईडला ना डबल घ्यायला सांगा, कारण आहे ना इथं गवत. मी सांगते दादाला. हा तर नाही अंगावर यायला काय एवढं घराकडं आणतं का आणला. हिरवगार सगळं दिसत होतं. सगळं लगेच संध्याकाळ पतवर सगळं सुकून जाईन. दाजी बसले तिकडं नारळाच्या सावलीला आणि घरातलं काम झालेलं दाखवतं तुम्हाला. आता सकाळपासून इकडं बघा ही बसली ती निवांत. धर पप्पांनी आणलं होतं. इकडं गवंडी मामा येतं. इकडे ही सगळी कपडे धुवून टाकली, कारण आहे ना आज आबाळ आलेलं बघा. म्हणलं सकाळ सकाळ झाकळून आलंय, जर पाऊस जर झाला तर काय नाही खरं. म्हणलं कपडे वाळायची नाही तर. आणि ह्या कामातून परत टाईम भेटायचा ना, त्याच्यामुळे आज सकाळ सकाळ कपडे धुवून टाकले सगळी. आणि ही बघा हे आपलं झालेलं काम पूर्ण असं वरती स्लॅबला हे केलंय. आणि इथं ही पायरी एक केली बघा, या पायरीवरनं असं इकडं जाण्यासाठी. तर तिथं ते भांडं बसवलेलं ही काम चालू होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती पोतं टाकून घेतले असं कागद, कारण त्याच्यावर सिमेंट ही पडू नये म्हणून. तर हे पण काम सगळं झालेलं आहे. प्लॅस्टर केलं आणि फरशी बसवली की ओके चकाचक टकाटक. आहे का नाही ताई. हां अयो लय वैताग आला. आता दुपारच्या किती वाजलेत. 2 वाजले ना. हां मी मगाशीच म्हणलं 2 वाजले 2. 5 मिनटं टाईम आहे की अगं. मी चप्पल तिकडं सोडून आली. आणि आता जांभळं संपत आले, त्याच्यामुळे आता जांभळीचा काही विषय नाही.
हे भरून टाकायचं राहिलंय ते भरायचं या. आणि इकडे ही जास्वंदीचं झाड आहे ना एकदम गच्च भरलंय बघा फुलांनी मस्त असं लाल जर झालेत फुलं. आणि इकडे ही गुलछडीचं पण झाड फुलांनी भरून गेलेलं आहे. आणि इकडे मोगऱ्याची फुलं काय सगळी सुकून गेली, आली पण आणि सुकून पण गेली. आणि चणी गुलाबाची पण फुलं मस्त अशी आलेत बघा. लाजाळूचं झाड इथून हे कापून काढलेलं ते पण फुटलंय नंतर अजून. आणि बाकीची झाडं तर काय आहेतच. पण आता आमच्या पशी आहे ना बघा, म्हणजे रानात आहे ना इथं कोरफड आहे. ही बघा ही कोरफड इथं पण आहे आणि तिथं मी लावलेली तिथं पण आहे. आणि कोरफड पण आहे, जास्वंदीची फुलं पण आहेत आणि कढीपत्ता पण आहे. आणि अजून काय काय जास्त काय कांदा मेथी काय काय असते ना तेल बनवण्यासाठी बरं का. तर सकाळचे पाणी म्हटलं खायला शॅम्पूमध्ये शॅम्पूचं पाणी बनवण्यासाठी ना आपण कोरफड, कढीपत्ता, जास्वंद आणि मेथी मिक्स करून 10 मिनिटं उकळून देऊ चांगलं. आणि त्याच्यात मस्त असं शॅम्पू टाकून डोकं धुऊ. तर सिल्की केस होतं मस्त त्याच्यामुळं. तर उद्या आम्ही ती ट्राय करणार आहे. तर दादा झालं वय इकडच्या साईडला राहिलं की बिबारणाला असतं. तुम्ही तिकडे बसलाय तर मी घरात गेलते हे दाखवायला. तसं असतं वय इकडे गेला पाहिजे होतं ना इकडून. असं झाड कसं मोडन दादा व्यवस्थित घेत होता की नाही. हे काढता येईन काय नाही अडचण, पण मोकळं झालं असतं ना रान काय लावलं बिवलं तर. मिरच्या कधी सुधारायच्या व मिरच्या बघा कुठं सुधारल्यात, ह्या सुधारल्यात वय. मग त्याला जरा थोडं खायला टाकायचं, आता त्याला खुरपून घे ना जरा थोडंसं. हे गवत यायला लागले जरा थोडंसं खुरपून घे. अयो पाहिलं बसतात मी चप्पल नाही घातली. कोरफड बघा कसली भारी लागली, तिथली मोडायची म्हणून मी ना इथं कोरफड लावली. ही पण चांगली आली. आणि ही काय म्हणतात त्याला ते पुदिना पण आलाय. होय फुलं आली मिरचीला. ही बघा मिरचीला फुलं आली मस्त अशी. मी त्याला काय करतो थोडं थोडं खायला टाकतो. मेथीची भाजी पण आली उद्या बुधवारी न्यावं विकायला. पालकाची भाजी पण परत फुटली. आणि एकदम गच्च भरले बघा झाड. तायशा दिसते तिकडं काहीतरी खाती या कैरी तुम्ही दिलेली बघितलं मी मागाशीच बघितलं या. तर काकडी आपण हुडकू सापडते का. पोरांना ना नारळ पाडायला सांगा एक. हा नाही रामफळच मध्ये सीताफळ चांगले आलेत की. यायला लागले तोडून टाकायचं होतं ना. काकडी हुडकू आपण तुम्हाला भाकरी बरोबर खायला. हा वांग्याची झाड पण चांगली आलेत अहो का. आता याच्यातलं ना फक्त ही गवत काढावं लागेल. गवत काढायचं या कामाने. हो का ककडी सापडली. धरा 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 एवढी ककडी घ्यावं. ही नको ककडी सापडली. त्या दिवशी मी 2 तोडल्या होत्या. ही काय धरा खा. आज तुम्ही खावा. तुम्ही खाल्ले नाही काकडी, आम्ही खातोय प्रत्येक वेळेस. सापडल्या की इकडची इकडंच खातो स्वीटी आणि मी. पण तुम्हाला दिली तर तुम्ही नको म्हणलेला. हा फुलं लागायला लागले तर. गवारीची झाडं लयच मोठी झाली व. त्या दिवशी शेंगा तोडल्या किलोभर शेंगा निघल्या एवढ्यातच. आणि उसाकडच्या तर काय निबार व्हायला लागल्या शेंगा. ही येऊ का ताशा. अगो की तर शिमला मिरची आली या. हा हो तरी मी म्हणलंच होतं लय मोठी मिरची दिसते. ही शिमला मिरची दिसते का. इथं 2 आलेत, इथं 1 आली, हिथं आली या. फुलं आलेत, इथं 2 आलेत, इकडं आली. हो किती मिरची आल्यात ह्याला. आणि हो ह्याला फुलं आलंय वांग्याला. शिमला मिरची आली बाबा उगवून. हा अहो काकड्या पाल्या खाली असतात तू बुडक्याला. दाजी तुमचं ककडी कशी हुडकतात बघितलं का. तुम्हाला कोण म्हणतंय आंधळा बाबा. नाही व पाल्या खाली असतात म्हणलं मी. काल का परवा दिवशी मी तोडल्या बघा 2. अगं शिमला मिरची तर इथं हो की तर ये की. तायशा आली बघा उन्हात आणायचं घरातनं बाहेर. आबाळ कसलं भारी दिसतंय निळं निळं एकदम. हो सूर्य हो किती
ताई आली मिरची बघा. हा बघ की त्याला मिरच्या. चला असं द्या, काय नाही म्हणलं. उन्हात अनाची आमची कशी कामं चालू आहेत. हा कालच बघितली होती वय. होय माहिती नव्हतं. होय फक्त पक्षी कसा बसलाय बघ. नाही बघत त्याला का आवाज यायचा इतक्या लांब येते. कामं चाललेत म्हणून सांगा म्हणून मी व्हिडिओ घेतलेला उन्हातानाचं. तर बघा ह्या नारळाचं ह्याचं नाही याचं नारळ पाडायला सांगताय पप्पांना, सागरला, कोणाला पण सांग. तर इथलं पेरू पिकलेत का एकदा बघू आपण. चला आली एकाच मिनिटात. दाजी बोलायला लागलेत बघा. दाजींना जेवायला वाढायचंय. आता दुपार झाली ना, मग सुट्टी केली कामावरनं. आणि ट्रॅक्टर लगेचच हितच होता. म्हणलं आपल्याला काकरून घ्यायचंच आहे, तर घेऊ काकरून म्हणून लगेच ट्रॅक्टर बोलवला. सगळं काकरून घेतलं. आता जेवण वगैरे करायचं, थोडं आराम करायचा आणि मग राहिलेलं ते काम करून घ्यायचं. तर ह्या झाडाला ना ही पेरू आलेलं बघा. इथं एक आलाय, इथं एक छोटंसं आहे आणि इथं हे 2 मोठं आले चांगलं. पण पिकायचं कधी काय माहिती. एकदम खाली असं ही फांदी सगळी वाकून गेली त्या पेरूच्या वजाने. मग दाजी उपटायला लागलं होतं. हे पेरूचं झाड मी उपटून नव्हतं दिलं. चला करते व्हिडिओला इथं एंड. बाय बाय. कसलं सूर्य दिसतोय. चला ताशा काय राहिली तिकडंच. चला.